महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असताना शिर्डीत देखील सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। शिर्डीतील प्रभाग क्रमांक 6 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवनात शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीनं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या। रांगोळीच्या माध्यमातून अतिशय हुबेहूब नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिमा साकारण्यात आल्यानं शहरात हा चर्चेचा विषय ठरला। सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी देखील ही रांगोळी पाहण्यासाठी खास हजेरी लावत रांगोळी पाहताच अतिशय हुबेहूब जणू फोटो काढून ठेवला असल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया देत ही अप्रतिम रांगोळी काढणाऱ्या कलाकाराला बोलावून त्याचा उपनगराध्यक्ष अभय शेळके व नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच सौ धनश्रीताई यांच्या हस्ते वृक्षारोपण करत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। नमस्कार। आज आपल्या शिर्डीमध्ये माननीय नामदार साहेब राधाकृष्णजी विखे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून अरविंद यांनी खूप सुंदर रांगोळी साहेबांची आपली इथे काढलेली आहे आणि खरंच त्याचं किती कौतुक करावं कमी आहे, कारण हुबेहूब असंच वाटतंय की जसं तिथे फोटो लावलेला आहे साहेबांचा आणि मी खरंच खूप तुझ्यामध्ये कला आहे आणि तू त्याचा छान वापर केला पाहिजे। तर या फोटोसाठी, या फ्रेमसाठी किंवा या रांगोळीसाठी मी खरंच तुझं मनापासून धन्यवाद करेल आणि सगळ्या नगरसेवकांचं धन्यवाद करेल की त्यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतके सुंदर चांगले उपक्रम आपल्या परिसरामध्ये घेतलेले आहेत आणि सगळ्या जे गरजू मुलं आहेत त्यांना शालेय वस्तूंचं वाटप सुद्धा आपल्या परिसरामध्ये खूप छान पद्धतीने झालेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जेवढी पण नगरसेवक आहेत त्यांनी तर केलेलंच आहे काम, पण जेवढे पण आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने इथे वेगवेगळ्या गोष्टींचं शिबिर ठेवलेलं आहे आणि जेवढं त्यांच्याकडनं जे शक्य होईल, ज्याच्याकडनं जे शक्य होईल त्यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शिर्डीमध्ये खूप छान उपक्रम केलेले आहेत। तर मी प्रत्येकाचा मनापासून धन्यवाद करेल। तुम्ही खरंच आमचे अगदी खूप प्रेम करतात विखे पाटील परिवारावर। आनंद तर नक्कीच खूप आहे, का तर त्यांचं प्रेम आहे जे ते साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते दाखवत आहेत आणि नक्कीच हे प्रेम जे आहे हे कायम असंच राहावं हीच देवाचरणी, साईबाबाचरणी मी प्रार्थना करते। आणि जे पण वृक्षारोपण झालेलं आहे, निसर्गाला कुठेतरी काहीतरी आपलं देणं आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत आहेत, तर त्यासाठी सुद्धा मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते। ओम साईराम। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज समाज मंदिरमध्ये साहेबांच्या वाढदिवसांचा धनश्रीताई विखे उपस्थित होत्या। सर्व नगरसेवक, इतर ग्रामस्थ आज शालेय वह्या, पुस्तक, वृक्षारोपण आणि साहेबांच्या फोटोचे रांगोळी स्वरूपात असे साहेबांचे चित्र रेखाटले आणि या शिर्डीत एक आगळा वेगळा कार्यक्रम घ्यावा असे आम्हाला वाटले। एक कला आहे आणि कला कोणालाही वाटणार नाही ही कला आहे, जसा फोटो काढला आहे। तर आज त्या कलाकारांना मी खूप सारे शुभेच्छा देते। धनश्रीताईंनी त्यांचा खूप कौतुक केले आणि साहेबांना व धनश्रीताई आणि सूर्यदादांना कलाकारांचं खूप कौतुक आहे। त्यांना असं वाटत होतं की हे हुबेहूब चित्र साहेबांचं काढलं तर धनश्रीताईंनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला। असे कलाकार आपल्या शिर्डीतही निर्माण व्हावे अशी आमची मानस आहे। मी आज धनश्रीताईला विनंती केली की आपणही असे कलाकार आपल्या शिर्डीत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा। आपणही स्पर्धा करून आपल्या वेगवेगळ्या स्पर्धकांना आयोजित करून त्यांनाही त्यांच्या कलाचा वावगुण भेटला पाहिजे, यासाठी धनश्रीताईंना विनंती केली। आणि आज साहेबांच्या चित्र रेखाटण्यासाठी जे कलाकार आले आहे तर आम्ही असा प्रयत्न करू की शिर्डीत पण असे कलाकार निर्माण होईल आणि या साहेबांच्या पुढच्या वाढदिवसासाठी आपल्या शिर्डीतलाच एक कलाकार निर्माण होईल। पुढची रांगोळी ही आपल्या गावातल्याच एका व्यक्तीने काढावी, आम्ही प्रयत्न करू। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित
12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.